आदित्य दादा, माझी विनंती आहे, आता एक नव्या पिढीला घेऊन तुम्ही महाराष्ट्र सगळा पिंजून काढा. मुंबईत काय आहे काय नाही मला माहित नाही, पण मी महाराष्ट्र सगळा एसटीन फिरतोय. एसटीच्या खिडकीतून मी महाराष्ट्र बघतोय. गाव गाड्यावरती प्रबोधनकार ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे. त्याला जर त्यांच्या नातवानं पाणी घातलं ना, तर एक नवा महाराष्ट्र उभा राहील आणि कुणाच धाडस होणार नाही असं हलायचं. म्हणून आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत. हा आवाज कायम असाच राहू द्या. महाराष्ट्राला याची गरज आहे. महाराष्ट्राला झाड तोडणाऱ्या माणसांची नाही, झाड वाचवणाऱ्या माणसाची गरज आहे. काय तोडलं पाहिजे? भविष्य दाखवण्यासाठी पुढे आलेला हात तोडला पाहिजे. भविष्य बघण्यासाठी उघडलेला डोळा फोडला पाहिजे. आम्ही गाडगे बाबांचा खराटा सोडला आणि बागेश्वर बाबाचं बोट धरलं. मग बागेश्वर बाबाचं बोट धरलं की खरात बोट तोडतो. ही बोट तोडते. याला अनामिका म्हणतात हे मला तेव्हा कळलं. नाहीतर मी करंगळी जवळचं बोट एवढंच त्याला म्हणायचं. ही बोट तोडते. ओशनो जल पिले. चिंचेतला चिचुका 3 लाखाला इकला त्यानं. म्हणून म्हटलं लय चांगलं झालं, गेली ती लय बरं झालं, हिथं नाही ती. आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाजवळ ही असली नकोच, ती लांब असल्यालाच बरं. मी काल लातूरवरनी यायला लागलोय. मी धाराशिवच्या मातीला स्पर्श करून आलोय. ओम दादा, मी त्यांच्या नावातलं जी राजे आहे ना ती काढून टाका तुम्ही. आता ती राजे निंबाळकरांच्या ओमच्या पुढं हा राजे शब्द शोभून दिसत नाही. हा राजेचा शब्द आमच्या वाजेंच्या राजाभाऊंला शोभून दिसत असतो. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. राजा भाऊंच्या मला बोलू दे की नंतर अजून वाघाची डरकाळी बाकी आहे. राजा भाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूंनी निष्ठावंतांच्या मनावर फुंकर घातली. साहेब, ह्यो जो तुम्ही संस्कार दिला, हा संस्कार फक्त शिवसैनिकांसाठी नाही, या आमच्या पिढीतल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना तुमच्या डोळ्यातल्या अश्रू खूप काही शिकवून जातील. आम्हाला जोडायचा आहे, माणूस जोडायचा. स्वतःला मूल होत नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं आणि ऑपरेशन सक्सेस झालं की पेढं वाटायला तिसरंच असते. मला गणितच कळना.